ती बी किती पेटते बघा. कारण का सरकारनं आपलं रॉकेल बंद केलं आणि बरोबर गॅस म्हणजे प्रत्येकाच्या घरात हे जीवन कारण आज दुर्घटना भरपूर वाढत चाललेली आहे. कारण का आज गॅसची गळतीमुळे घरात एखादा प्रॉब्लेम होऊ शकतो. 5 मिनिटापासून माहिती देणार आहे. फक्त माहिती तुम्ही समजून घ्या, बरोबर आहे. पण आज जर बघायला गेलं तर तुमच्या घरात जो गॅस आहे त्या गॅसबद्दल बऱ्यापैकी कुणाला जास्त माहिती नाही. कारण का आज गॅस येऊन झालं बऱ्यापैकी 40 ते 50 वर्षे. पण काही लोक प्रत्येकाच्या घरात एक म्हणतात 2-2 सिलेंडर आहे, पण गॅसबद्दल कोणाला माहिती. आता हा जो गॅस आहे बऱ्यापैकी आपल्या घरात आपण वापरतो, पण त्याच्यापासून दुर्घटना होणारे कारणे म्हणजे काय आहे की आज मी तुम्हाला जो लाईव्ह डेमो दाखवतोय तो डेमो तुम्ही समजून घ्या, तो काय काम करतोय तुम्ही बघून घ्या आणि त्याच्यापासून तुम्हाला जी सुरक्षा आहे ती पण तुम्ही बघून घ्या, बरोबर आहे. आता त्याबद्दल मी तुम्हाला एक छोटासा डेमो देतो, माहिती देतो. माहिती तुम्ही समजून बघून घ्या. त्यानंतर तुमच्या काही शंका असतील ती मला जाताना विचारा. ओके. आता हल्ली प्रमाण खूप वाढले ना स्पोर्टचं. हा, आता हल्ली प्रमाण खूप वाढले म्हणजे काय आहे की आज बघायला गेलं तर लोक माहिती घ्यायची देतात घरात येऊन, फक्त ऍक्च्युअली माहिती काय आहे लोकांनी अजून माहितच नाही. ओके. बरोबर. सुरुवातीला बघा आपल्या घरात जी गॅसची टाकी येते सुरुवात आपली कशापासून होते की सील पॅकिंग पासून, बरोबर आहे. सील पॅकिंग म्हणजे काय की लोक ज्या वेळेला टाकी घेतात त्यावेळेला ह्याला जो कागद एखादा रॅपिड केलेला असतो किंवा टोपण असतं त्याला लोक काय सील म्हणतात, बरोबर आहे. तर बघायला गेलं तर हा सील नाही, ही काय आहे डस्ट कॅप आणि डस्ट पेपर आहे. ह्याच्यामध्ये धूळ कचरा माती रेती जाऊन मी बसवलंय. ह्याचा आणि याचा काही संबंध नाहीये. पण खरोखर कशाला सील म्हणतात की ह्याच्यामध्ये काळा लबरी वायसर आहे, तो चेक करणं अतिशय गरजेचं आहे. मग तो कसा चेक करायचा? ज्यावेळेला तुम्ही गाडी येते गॅस घेता त्यावेळेला तो कागद काढा, टोपण फोडा, जसं गाडीचं पंक्चर काढताय तसं ह्याच्यात 1-2 थेंब पाणी सोडा, त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल. आता ही टाकी लिकेज आहे बघा, बरोबर आहे. म्हणजे बुडबुड हा, जसं गाडीचं पंक्चर काढतोय हवा भरतोय पाण्यात बुडवतोय. आता ही टाकी बऱ्यापैकी 70 ते 80% लिकेज आहे बघा, बरोबर आहे. आता ही लिकेज काढायचं म्हटलं तर ह्याचा एक तर वायसर बदलला पाहिजे किंवा तर टाकी तर चेंज केली पाहिजे. कारण का ही गॅसची गळती आहे आता जर छोटी असली तर भविष्यात आपल्या घरात मोठे व्हायला वेळ लागणार नाही. कारण का त्याचा प्रेशर किती असतो ती पण तुम्ही बघू शकता, बरोबर. मग ह्याचा प्रेशर आहे 760चा. ह्या 760 देवारा तिथं जाय, लाईटीचे फिटिंग तिथं जाय, फ्रीज बी जोडलाय तिथं जाय, सगळ्या गोष्टी तिथं जाय, तुमचं कुटुंब बी तिथं जाय आणि भरलेली टाकी बी तिथं जाय. त्याला एका ठिंबीची गरज आहे, ती जर त्याला मिळाली तर तुमच्या घरात स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही. मग पहिलं लिकेज हित आहे, दुसरं लिकेज तुमच्या नॉब मध्ये आहे, तिसरं लिकेज तुमच्या पाईपमध्ये आहे आणि चौथं लिकेज ह्या बटनात आणि 5वं लिकेज ह्या बर्नरमध्ये, बरोबर आहे. मग ही 5 प्रकारची लिकेज आहे ही कधी ना कधी तर आपल्या घरात घडू शकणार आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला ही थांबलं पाहिजे. आणि ही लिकेज कधी होणार आहे हे आपल्याला माहिती नाही. कारण का अपघात हा सांगून होत नाही, अचानक होऊ शकतो, बरोबर आहे. मग अपघात जर तर त्याच्यासाठी एक सुरक्षा आलेली आहे. ती सुरक्षा काय काम करते मी तुम्हाला दावून देतो. आता ही जी सुरक्षा आहे तर आज बघायला गेलं तर प्रत्येकाच्या घरोघरी पाहिजे, पण काही लोकांनी माहिती आहे किंवा माहित नाही. ते काय काम करते तुम्हाला दावतो. आता ही जी सुरक्षा आहे जसा तुमचा रेग्युलेटर आहे तसंच आहे, फक्त ह्याला प्रेशर नॉब म्हणून म्हटलंय. आता ती काय काम करते तुम्हाला दावतो. तुमचा रेग्युलेटर जसं बटन आहे हे बटन बंद करा, ह्याला जोडायला काय पक्कड पाना मारतो लागत नाही. ही रिंग उचला आणि डायरेक्ट ह्याच्यावर बसवा, बरोबर आहे. आता ही बसवलं तर ही रिंग खाली दाबल्याशिवाय तुमचं मशीन लॉक होऊ शकत नाही. कुठले काळं बटन खाली हा, ही काळी रिंग खाली दाबल्याशिवाय तुमचं मशीन लॉक होत नाही. का होत नाही? ह्याच्या अगोदरच्या ज्या मशीन आहेत त्याला लॉक सिस्टम आहे किंवा नाही हे काय मी बघितलं नाही, पण ह्या कंपनीचा आहे ह्याला लॉक सिस्टम आहे. लॉक झाल्याशिवाय तुमचा ही बटन चालू होत नाही, बरोबर आहे. आता मी ह्याचं बटन चालू करतो म्हणजे आता काय चालू झाला? गॅस, बरोबर आहे. आता गॅस जर चालू झाला असला तर मी ह्याला आग लावून धावतो, चालू होतोय का बघा. होतोय का? होत नाही. का होत नाही? की ज्या वेळेला तुम्ही तुमच्या घरातला रेग्युलेटर ह्याच्यावर बसवत नाही त्याशिवाय तुमच्या घरात गॅस येणार नाही. आता आपल्या घरातला रेग्युलेटर बसवला तिथं आपली पाईप जोडलेली असते, बरोबर आहे. ह्याचं बटन चालू आहे, ह्याचं पण चालू करूया, ह्याचं पण चालू करूया. आता पेटतंय का? नाही. का पेटत नाही? की ह्याला प्रेशर नॉब दिलाय. महिलांच्याकडे चुका होण्याचं कारण काय माहितीये का? ही बटन महिला 12 महिने 24 तास चालू राहतं. ही बटन बंद कोण करत नाही. मग तुम्ही तुमच्या घरात सुरक्षित आहे म्हणून हा प्रेशर 2 वेळा प्रेस करा. प्रेस केला वरती जाईल आणि इथे गॅस याला चालू होईल,
आता पहिला फायदा इथं गॅस आला. हम्म. दुसरा फायदा काय आहे की तुमच्या घरात किती गॅस आहे आणि कधी सपणार आहे आणि कितपत राहिला हम्म. त्या काट्यावरून कळतं बघा. त्या काट्यावरून आता ही टाकी फुल आहे म्हणजे काटा टेकलेला आहे. पूर्ण हा खाली. काटा हिरव्यात आला की अर्धे हा. आणि लाल मध्ये गेला की 4-8 दिवसात गॅस सपणार आहे. हिथं आपल्याला कळतंय. त्यावेळेला तुम्ही दुसरी टाकी भरून आणा. पण आता काय चालू आहे माहिती आहे का, हम्म. अर्धा गॅस घरात चालू आहे आणि भरलेली टाकी बी तुम्ही उमऱ्यात आणून ठेवताय. हम्म. आणि टाकी जर उमऱ्यात आणून ठेवली तर आता कशी लिकेज होती, हम्म. ती जर लिकेज जर असेल हम्म. तर तो गॅस तुमच्या घरभर पसरणार. पसरणार. मग त्यातनं धोका होण्याची शक्यता आहे. त्यासाठी हिथं दिलेला आहे की तुमचा गॅस कितपत राहिला आणि कधी सपणार, हम्म. हिथं कळत. हे झाला पहिला फायदा. हम्म. दुसरा फायदा काय आहे की महिला काय करतात की शेगड्या धुतात. हम्म. शेगड्या धुवून तुमचं पाणी सतत ह्या पाईपत जात हम्म. आणि पाईपत गेल्यामुळे त्याच्यात आहे ताराचं कोटिंग. हम्म. तार जर पाण्यात पडली तर हम्म. तार गंजते, कुजते. बरोबर आहे. आणि तुमच्या हा. इथे पाईपा खराब झाल्यात. बरोबर आहे. हा. पण चुकून असं चालू आहे. हम्म. चालू आहे तर एखादा पाईपच निघून पडले तर काय होऊ शकतं, स्फोट होऊ शकतो. बरोबर आहे. ते पायपीतून गॅस बाहेर येणार. बाहेर येऊ शकतो. आणि समजा आगी काय होणार आहे, आपल्या घरात एखादा धोका होणार आहे किंवा भडका होऊ शकणार आहे. बरोबर आहे. हो. तरी पण बघा होतोय का, मी पाईप तुम्हाला काढून जाऊ अरे आणि त्या आग लावून जाऊ, पेटते का हो? नाही. नाही पेटत. म्हणजे मशीनला कळालं तुमच्या धोका झालाय, मशीनने एका सेकंदात गॅस बंद केला. बंद. मग तुम्ही तुमच्या घरात असा किंवा नसा, तुमच्या घरादाराची सुरक्षा मशीन करणार. मशीन बरं आता करणार. मशीन होतं म्हणून गॅस बंद झाला. हो. तुमचं साधं रेग्युलर असतं तर पेटलं असतं. पेटलं असतं. ती बी किती पेटते बघा, होऊ शकतं. एका सेकंदाला एवढं पेटते. ते बी कितीचा प्रेशर, हम्म. 160चा. ह्याला प्रेशर आहे 760चा. हम्म. मग मशीन याला प्रेशर आहे 760चा. हम्म. मग मशीन 160च्या प्रेशरने गॅस पुढे ढकलतं आणि मशीन जाग्यावर गॅस लॉक करतं. मग तुमच्या घरात कसल्याही प्रकारचा धोका होऊ दे, मशीन एका सेकंदात गॅस बंद करते. लॉक करतं म्हणजे हे काटा हे होतं आता का? काटा रेड मध्ये गेला बघा, गेला. हा. आता मी इथं दाबून धरतो, काटा कुठे येतोय बघा, काटा आला का प्रेस मध्ये. हा. बरोबर. आता मी ही सोडतो म्हणजे लिकेज करतो, काटा कुठं जातोय बघा, कुठे गेला, खाली गेला. हो. म्हणजे मशीनला कळतं पुढं धोका झालाय, मशीन एका सेकंदात गॅस बंद करते. बंद कर. मग त्यासाठी ही प्रत्येकाच्या घरात असणं गरजेचं आहे. कारण का, गॅस ही काळाची गरज आहे आणि गॅस आणायचं कोण बंद करणार नाही. नाही. कारण का, सरकारनं आपलं रॉकेल बंद केलं आणि घरोघरी गॅस दिला. गॅस केला. म्हणजे प्रत्येकाच्या घरात ही जिवंत बॉम्ब आहे. ह्या बॉम्बची सुरक्षा करणं आपल्या हातात आहे. तुम्हाला हिची गरज जर असेल तर तुम्ही मला कॉल करू शकताय, फोन करू शकताय. मी तुमच्या घरात येऊन या अशा प्रकारची माहिती देऊन तुमचं मशीन मी तुम्हाला जोडून देऊ देऊ शकतो. शकते. अशा प्रकारची ही मशीन आहे. चुकून समजा आता ह्यो झाला मोठा धोका. हा धोका तुमच्या घरात रोज होतो. काय होतो की तुम्ही याच्यावर दूध, भात, कुकर वगैरे लावताय, कुठल्या तरी कामात बाहेर व्यस्त होताय, त्यावेळी तुमचं दूध ओतू जातं आणि गॅस असा विसतो. बरोबर आहे. हो. मग अशा वेळेला गॅस विसतो का ज्योत विसत्या? ज्योत ज्योत विसते. गॅस गळती चालू आहे. हो. मग आपल्याला कधी कळतंय, वास आला. वास आला. वास आल्यावर कळते म्हणजे बाहेरली व्यक्ती सांगते की गॅसची गळती चालू आहे चालू. आणि गॅस घरात वास आला. मग त्यावेळेला तुम्ही काय करताय, पळपळ जाताय, अरे बापरे गॅस विजला म्हणून लायटर मारा. एकदा दोनदा लायटर लागत नाही, नाही. तिसऱ्यांदा तोच लायटर मारल्यानंतर तुमच्या भांड्याखालून जाळ होतो किंवा भडका होतो. भडका. बरोबर आहे. हो. मग अशा वेळेला मशीन गॅस बंद केलाय का? नाही. नाही. तर काटा बघा कुठं दिसतोय, फुलमध्ये दिसतोय. म्हणजे बरोबर आहे. म्हणजे गॅसची गळती इथनं चालू. बरोबर. हो. आता गॅस पसरू दे हा. एक 5 मिनिटं, मी लायटर मारून धावतो, तुमच्या घरात किती भडका होते आपण ते पण बघूया. बरोबर आहे. हम्म. आता अशा प्रकारे काय होतं की तुम्ही काय करताय, शेगडी घाण झाली की लोक धुत्यात, हो. पाणी जातं ह्या नॉब मध्ये पण पाणी जातं. आता ह्या नॉब मध्ये आज रेग्युलेटर लोक बंद करतात, चालू बंद. हम्म. पण ही जी बटन आहे, हम्म. तुम्ही सारखं चालू बंद करताय, कमी जास्त करताय. मग ह्या बटनामध्ये एक स्प्रिंगचा साठा आहे. तो साठा तुमच्या ह्या बटनात तेला मिठाचं पिठाचं खरकाड जातं, बटन टाईट येते, लूज येते. बरोबर आहे. मग चुकून येऊ साठा जर निकळून बाहेर आला आणि समजा पुढे आगीची ज्योत चालू आहे, आगीचं गॅसचं कॉन्टॅक्ट होऊन तो भडका तुमच्या अंगावर. हो. मग शेगडी समोर कोण आहे हो? तुमची लहान मुलं, महिला, वयस्कर लोक आहेत. तो भडका जर अंगावर जर आला तर तुमच्या अंगावर गाऊन, साडी, ड्रेस आहे. आज भाजल्यावर जर साडी अंगाला चिकटली तर डॉक्टर साडी चमड्यासकडे उपसून काढतो. त्याशिवाय नाही. कारण का, आज गाडीवरून पडलेले लोक वाचतात हो. पण भाजलेले लोक वाचत नाही. नाही. त्यासाठी सरकारने काय केलंय, ही जी गॅसची टाकी दिली आहे त्याला ऑलरेडी लाल कलर दिलाय. म्हणजे हा जिवंत बॉम्ब आहे बॉम्ब. आणि तो बॉम्ब आपण घरोघरी आणून ठेवलेला आहे. हो. आज हा बॉम्ब आपण घरात ठेवलाय पण सरकार कुठल्या गाडीत घेत नाही. नाही. एसटी, बस, रेल्वे विमानामध्ये घेत नाहीत, पण आपण घरात ठेवलाय. म्हणजे का, आपण धोक्यात आहे. मग आपल्या घरात 2 बॉम्ब आहेत. एक गॅस लाईटीला बी डेंजर लाल लावलाय. का लावलाय? तिथं हात लावायला जाऊन नंतर चिकटून मरचीला. तसं ह्याला गॅसला लाल कलर म्हणजे हे जिवंत बॉम्ब आहे. बॉम्ब. बरोबर आहे. पण आता गॅसची गळती चालू आहे. हो. बरोबर आहे. आता लायटर मारलं तर काय होईल? आता वाशाला चालू बटन झाला, चालूच आहे का? बटन इथं चालू आहे, आणि इथं वास नॉब पण आला. इथं पण चालू आहे, गॅसची हो. गळती चालू आहे. आता वाशाला चालू झाला. बरोबर आहे. आता मी लायटर मारलं काय होईल? भडका होणार. होणार का नाही? हो. बघा होतोय का?
होतोय का इथं कुठं नाही, नाही. इथं कुठं नाही. इथं दिवसभर मेणबत्ती लाव, तुमच्या घरात कुठला भडका होणार नाही. का होणार नाही? खाली मशीन आहे. अशा वेळेला मशीन काय करते, येणारा 100%तला 80% गॅस रिड्यूस करते आणि 20% फक्त वास येण्यापुरता सोडते. म्हणजे तुम्हाला कळतंय की घरात गॅसची गळती चालू आहे, पण म्हणजे 20% हलका करते. जिकडं हवा आहे तिकडे गॅस निघून जातोय. पण तुमच्या रेगडून जर आला तर 100% गॅस येतोय, घरात एक लेअर तयार करतोय. मग तुम्ही लाईटीच्या बटनाद्वारे देवाऱ्यात तुम्ही दिवाबत्ती लावताय, त्याद्वारे तुमच्या घरात स्फोट होऊ शकतो. पण ही पेटणार नाही असं नाही. तुमच्याकडे चूक अशी सकाळी होऊ दे, तुम्ही संध्याकाळी लायटर मारा, किस्त पेटते बघा. ही ज्या वेळेला ज्योत अर्ध्या इंचावर जाईल तेव्हाच पेटणार आणि किस्त पेटणार. जेवढं विजलंय तेवढंच पेटणार. म्हणजे इथं कुठला धोका होऊन देणार नाही. मग असं सुरक्षित करणारं मशीन आज प्रत्येकाच्या घरोघरी बसलं पाहिजे. कारण का, ही काळाची गरज आहे. तुमच्या घरात वयस्कर लोक आहेत, चुकून अर्धी बटणं चालू राहतात, चुकून एखादा धोका होण्याची शक्यता. जर एखाद्या जर जीव वाचला तर भरपूर झालं, बरोबर आहे. पण आता हे असं चालू आहे, चालूच्यात एखादा कोण आला आणि ही डायरेक्ट काढलं आणि तर आग लावायचा प्रयत्न केला, पेटतंय का? नाही. म्हणजे मशीन काय करत्या, येणाऱ्या किती तर पट्टीत गॅस येणार असतो, ते जाग्यावर गॅस बंद करते, बरोबर आहे. आता मी असं काढून का दावलं, इथं बघा मी चालू केलं, इथं प्रेस केलं, आता काटा कुठं आहे? वर आहे. आता काटा कुठं जातोय बघा, आणि इथं आग लावून तो पेटतंय का? नाही. म्हणजे मशीन काय करते, येणारा 660च्या प्रेशरने जो गॅस येतोय तो जाग्यावर लॉक करते. पण आता मला एक उत्तर द्या, मी माहिती थांबवतो. प्रत्येकाच्यात ही जोडलंय, ही जर चुकून ही सारखं चालू बंद करून करून ही लूज होतंय आणि तुमचा रेग्युलेटर पेट घेतो, बरोबर आहे. मग अशा वेळी तुम्ही काय करू शकणार? काहीच करू शकणार नाही. तुम्ही अशा वेळेला काहीच करू शकणार, कारण का, पेटल्यानंतर तुम्ही बघताय आणि पळून जाताय, बरोबर आहे. पण तुमच्या घरात जर मशीन असेल, टाकी जाळत राहिली तर टाकीचा स्फोट होऊ शकत नाही, बरोबर आहे. आता बघा, पेटतंय का? टाकीत कुठला आग भडका उतरू शकत नाही. कारण का, ह्याला नॉन रिटर्न हॉल सिस्टम आहे. म्हणजे नॉन म्हणजे येणारा किती तर पट्टीचा गॅस वरती राहतो, टाकीला धोका होऊन देत नाही, बरोबर आहे. योग्य आहे का अयोग्य आहे? योग्य आहे. आणि प्रत्येकाला जर पाहिजे असेल तर मला कॉल करा, कमेंट करा, मी घरात येऊन तुमच्या येऊन माहिती देतो. आता ह्याला काढायला एकदम सोपं आहे. तुम्ही एकदा ह्याला बसवा, बरोबर. आता ही पाईप आपली जोडलेली अशी, बरोबर, ही चालू आहे, ही दोन्ही बी प्रेस करा, बरोबर. आता तुमचं चालू बंद तुमच्या शेगडीतून, तुम्ही इथं बंद केलं ऑटोमॅटिक बंद करते, इथं चालू केलं ऑटोमॅटिक चालू करते. म्हणजे इथं हात बोट लावायची गरज नाही. तुम्ही सकाळ संध्याकाळी ह्याला फिरवत होता, ह्याला फिरवायची काही गरज नाही. ज्यावेळेला हा काटा लाल मध्ये जाईल, टाकी संपल, त्यावेळेला तुम्ही डायरेक्ट खाल्लं बटन बंद करा आणि ही डायरेक्ट काढा. सुट्ट काढायची गरज नाही, निघत नाही, पडत नाही, काय. टाकीला जोडताय त्यावेळेला ही रिंग उचला, डायरेक्ट ह्याला बसवा, रिंग खाली दाबा, चालू करा आणि एकदा 2 वेळा प्रेस करा. परत हात लावायची गरज नाही. बरं, आता मित्र म्हणतो ह्याला हात लावू नका आणि तुम्ही 4-8 दिवस गावाला निघाला आणि तुमच्या लक्षात आली ही दोन्ही बटणं चालू आहे, आपल्या घरात काय झालं तर, बरोबर आहे. आता काटा कुठं आहे हो? बघा बरं, व्हाईट मध्ये आहे का? बरोबर. हा, बरोबर आहे, फुल आहे. आता काट्याकडे लक्ष द्या. चुकून तुमच्या पाणी जाऊन पाईपा खराब आहे किंवा उंदरानं पाईप कुरतडली, काटा कुठं जातोय बघा, कुठे गेला? रेडवर. मग ही महिनाभर अशी पाईप पडू दे, तुमच्या घरात कुठला धोका होणार नाही. मग त्यासाठी ही मशीन आहे आणि ही मशीन प्रत्येकाच्या घरात जोडावी अशीच माझी विनंती आहे. आणि आपलं घर सुरक्षित करून घ्यावं. कारण का, खाया पिया चैनीला पैसे जातात, पण तुमच्या घरात जो जिवंत बॉम्ब आहे त्याला तुम्ही तुमची सुरक्षा करून घेतली पाहिजे. धन्यवाद. ठीक आहे सर. हे आता आपल्याला मशीन पाहिजे असेल तर कसं मागवायचं आणि डायरेक्ट तुम्ही घरी पोच करणार? आता ही जी मशीन पाहिजे असेल तर मी डायरेक्ट देऊ शकतोय, पण काय होतंय की मशीन जर डायरेक्ट दिली तर लोकांना बसवायचं कळत नाही. मग त्यावेळेला त्यांचा सारखा 10 वेळा फोन येतोय. मग त्यापेक्षा मी घरोघरी जाऊनच माहिती देऊन मशीन जोडून देऊ शकतोय आणि त्यासाठी तिथं डेमोन्स्ट्रेशन करून मशीन काय काम करते महत्वाची माहिती दिली पाहिजे. कारण का, आज लोकांनी फक्त घ्यायचं माहिती आहे, पण काही कालांतराने लोकांची कमेंट येते की ती बसना झालंय, ते आम्ही तसंच ठेवलंय, ते खराब आहे, आम्हाला फसवले, अशा कमेंट येतात. त्यापेक्षा मी काय केलंय, मला डायरेक्ट कॉल करा, मी तुम्हाला घरात येऊन माहिती देऊन मशीन जोडून देऊ शकतो. आपण एक मीटिंग घेऊ, शेजारी लोकांनी बोलवून आपण माहिती देऊ आणि घेतलंच पाहिजे असं काय नाही. तुम्ही गॅस बद्दलची माहिती जाणून घ्या, त्यानंतर तुम्ही मशीन घेतलं तरी पण चालतं. त्यासाठी ती मशीन
मग आपल्याला जर घ्यायचं असेल तर ह्याची प्राइस वगैरे काय आहे आणि त्याला वॉरंटी गॅरंटी असं काय आहे? हा, आता ही जी मूळ प्राइस बॉक्स प्राइस आहे इथं 4,500 रुपये, हम्म, पण मी तुम्हाला 2,500 रुपयाला मी जोडून देणार आहे. हिची गॅरंटी असणार आहे 3 वर्ष. हम्म, 3 वर्षांनी मशीन बंद पडलं, खराब झालं तर तुमच्या 300 मशीन बंद पडू दे, हम्म. तुम्हाला फ्री मध्ये बदलून मिळते. 3 वर्ष तुम्हाला बसवाय जरी नाही आलं तर कॉल करा, माणूस येईल, माणूस घरी येईल आणि मशीन तुम्हाला बसवून देईल. बसवून घ्या. कारण आता का? समजा आम्ही थोडे लांब असलो, मुंबई पुणे ह्या ठिकाणी आपल्याला पाहिजे असेल तर ऑनलाईन म्हणा किंवा तुम्ही एवढ्या लांब येऊन बसवून देऊ शकता का? हा, त्यावेळेला तुम्ही एखादा कॉल केला तर तुम्ही जर पेमेंट जर पाठवलं तर तुम्हाला डायरेक्ट ह्याच्या डायरेक्ट स्पीड पोस्टाने तुम्हाला घरपोच मशीन मिळायला जाईल. त्यानंतर तुम्ही मला एखादा व्हिडिओ कॉल जरी केला तर त्या व्हिडिओ कॉलमध्ये तुम्हाला माहिती देईल, त्यावेळेला तुम्ही मशीन बसवून घ्या. आता काय आपण डेमो दिलायच आणि कसं बसवायची मशीन आणि काय करायचं हे आपण दाखवलेलंच आहोत. आणि ज्यांना ऑर्डर करायचे त्यांनी ऑर्डर घेऊन त्यांनी करू सुद्धा शकता. व्हिडिओ बघून आपण बसवू हा, शकतो. आणि सांगली जिल्ह्यामध्ये जर तुम्ही जर म्हटला की मला येऊन घरातच येऊन माहिती द्या, आमच्या महिला शेगडी धुत्यात किंवा पाणी मारत्यात, शेगडी धुवून काढत्यात साबणानं, तर अतिशय ती वाईट आहे. कारण धोका हा सांगून होत नाही, अचानक होणार आहे. हो. मग त्यासाठी तुम्ही घरात जर येऊन बोलवलं, सांगली जिल्ह्यामध्ये कुठेही बोलवा, कोल्हापूर जिल्ह्यात कुठेही बोलवा, सोलापूरला आपलं ऑफिस आहे, तर सोलापूरला जर पाहिजे असेल तरी पण सांगा, तिथली लोक तुमच्या घरातील माहिती देऊन मशीन जोडून देतील. आमची माहिती शाळा, पोलीस स्टेशन, सरकारी कार्यालय, सरकारी ऑफिस, ग्रुप मीटिंग अशा ठिकाणी आमची माहिती बऱ्यापैकी आम्ही देतो. ओके. मंडळी बघू शकताय, आता हल्ली जास्त प्रमाण आपलं स्फोटचं होत आहे, गॅस गळतीचं प्रमाण जास्तीत जास्त वाढलेलं आहे. त्यामुळे आपण असं छोटासा एक व्हिडिओ केलेला आहे, कारण हे सर आले आणि म्हटले असं असं मी तुम्हाला थोडा डेमो दाखवणार आहे, गॅस स्फोट कसं थांबवायचं ते थोडी माहिती तुम्हाला सांगतो, ते ऐका. म्हणून चला म्हटलं आपल्या व्ह्युअर्सना पण आपण दाखवूया. त्यामुळे आपण छोटासा व्हिडिओ केलाय. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला हे ऑर्डर करायचं असेल तर आपल्या व्हिडिओच्या स्क्रीनवर त्यांचा नंबर आहे, तुम्ही डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही ते मशीन सुद्धा बुकिंग करू शकता आणि त्यांना डेमोसाठी आपल्या घरी इन्व्हाइट सुद्धा करू शकता. बरं, आता ही माहिती जी मी दिली ही कशी वाटली, योग्य आहे का? ओके, तर मला तर योग्य वाटले. आता आपल्या व्ह्युअर्सना विचारूया, तुम्हाला कसं वाटलं तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. खूप छान माहिती आहे. हल्ली म्हणजे मला तर वाटतंय सर की दुर्घटना टळण्यासाठी ही छोटी मशीन चांगली आहे आणि रेट सुद्धा कमी आहे, की हा महिन्याला बदलावी लागेल असं पण नाहीये. ही जी लाईफ 30 वर्ष आहे, गॅरंटी 3 हम्म, वर्ष आहे, वॉरंटी 27 वर्ष. बघा 30 वर्ष लाईफ म्हणजे कुणाचीच नाही, नाहीये. बरोबर. असं आहे. त्यामुळे ते आज बऱ्यापैकी मला वाटतं 15-15 वर्ष झाली लोक वापरतात मशीन. वापरतात पण ना. काय काय लोकांनी त्यासनी बसवाईना म्हणून काढून ठेवले, पण तिने जरी कॉल केला हा. तरी पण त्यांची कसलीही मशीन असू दे, मला कॉल करा, मी तुम्हाला सांगेल कसं बसवायचं. ओके, चला. तर सरांनी खूप छान माहिती दिली आहे. घरात लहान मुलं वगैरे असेल, म्हातारे माणूस वगैरे असेल तर त्यांना कळत नाही की गॅस चालू आहे का बंद आहे, आणि त्यासाठी मला तर वाटते प्रत्येकाने ही मशीन बसवून घ्यायला पाहिजे स्वतःच्या सेफ्टीसाठी. आणि कसा हा स्फोट फक्त घरापुरताच नाही, घर म्हणा किंवा आता कुठेही होऊ कसं आहे, हे हल्ली झोपडी सुद्धा आता होय, सिलेंडर आज ऊस वापरतात, तोडणारे सगळे गॅस आणतात. गॅस आणतात. पण 100% ऊस, माझ्याकडे फोटो पण आहेत, ऊस तोडणारा लोकांनी मी 5-5 मशीन दिलेत एकदम. हो. त्यांनी भावाला नेलंय, बहिणीला नेलंय, गावाकडे नेलंय, कोणी कोणी कारण- रक्षाबंधन, भाऊबीजेला सगळं मशीन घेतले. कारण काय झालंय, आता झोपडी असल्यामुळं स्फोट थोडासा का होईना तो भडका मोठा होतोय झोपडी असल्यामुळं. त्यामुळे हे टळण्यासाठी खूप छान सरांनी माहिती दिली आहे आणि नक्की मला तर वाटतंय तुम्ही खरेदी करा. कंपनीचं काम आणि- करतोय गॅसेप इंडिया लिमिटेडचं, हम्म. की बऱ्यापैकी आपली ऑफिस आहेत, तिथून तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला घरपोच सेवा दिली जाते. नक्की, खूप छान माहिती दिली. धन्यवाद सर. ओके, धन्यवाद.